रस्त्यावर फिरणाऱ्या अनेक वाहनधारकांच्या खासगी वाहनांवरती पोलिसांच्या नावाच्या पाठीचा सुळसुळाट सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते आणि या संदर्भात कोणतीही कारवाई केली जात नाहीये. नियम धाव्यावर बसवले जात आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सुद्धा अजूनही वाहनधारकांनी आपल्या नावाच्या गाडीवर बनावट पोलिसांच्या नावाची पाटी लावल्याचं अनेक वेळा पाहायला मिळतंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही खासगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर पोलीस लाल रंगाची पाटी, स्टिकर किंवा अशा प्रकारची ओळख दर्शवणारे फलक लावल्यास परवानगी नाही. असे फलक केवळ अधिकृत शासकीय पोलीस वाहनांनाच वापरण्याची मुभा आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईची तरतूद असतानाही महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आजही अशा फलकांचा सर्रास वापर होतानाचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक व्यक्ती आपल्या खासगी वाहनांवर पोलीस मित्र, क्राईम, गव्हर्नमेंट किंवा तत्सम फलक लावून वाहन चालवतात. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. तर काही जण अशा फलकांचा गैरवापर करून स्वतःचा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही केला जात आहे. त्यामुळे अशा वाहनांवर नियमित तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. राज्यभरात वेळोवेळी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहिमा राबवून अशा वाहनांवर कारवाई केली जाते. मात्र अनेक शहरांमध्ये आजही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांच्या प्रमुख मागण्या या आहेत. खासगी वाहनांवरील पोलीस व तत्सम फलक तातडीने हटवावेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी. जिल्हानिहाय विशेष तपासणी मोहीम राबवावी. वाहन चालकांमध्ये जनजागृती करून नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी.